नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 2 ऑगस्टच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पिंकी राघवला ते पेपर्सचे तुकडे दाखवतच मधूला म्हणते ही मधू राणी जेव्हा नाही तेव्हा अक्कल शिकवत असते. आणि एवढी बचाकभर माती खाते त्याचं काय, तिने सांगितलंच नाही हे इम्पॉर्टंट पेपर आहेत ते. राघव मधूवर खूप चिडतो. तो तिला म्हणतो मी ज्या केससाठी काम करतोय त्या केसचा हा खूप मोठा एव्हिडन्स होता. कॉमन सेन्स नाहीये का तुला? मधू राघवला म्हणते आय एम सॉरी, पण तू त्या पिंकीवर नको ना विश्वास ठेवू. तुझं कुरिअर आलं, मी फक्त ते ओपन केलं. राघव तेच म्हणत असतो की तो ते ओपनच का केलंस? कोणाच्या परमिशनने ओपन केलंस? तू माझी परमिशन घेतली होती का? तुला माहिती आहे ना असे मॅटर्स कॉन्फिडेन्शियल असतात. तिने एक वेळ हे केलं असतं तर मी समजू शकलो असतो. बट दिस वॉजंट एक्सपेक्टेड फ्रॉम यू. मधू त्याला म्हणत असते मला फक्त तुला मदत करायची होती. तर राघव तिला स्टॉप इट म्हणतो. आणि मला नकोय तुझं सॉरी. माझ्या गोष्टी मी स्वतः मॅनेज करू शकतो. तुला सतत माझी मदत करण्याची गरज नाहीये. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. जस्ट स्टे अवे फ्रॉम इट. पिंकी मागे लपून हे सगळं पाहत असते आणि तिला तर खूप मजा येत असते. त्यानंतर सगळ्या लेडीज हॉलमध्ये बसलेल्या असतात. त्यावेळी रेश्मा रुक्मिणी काकूला विचारत असते तुम्हाला नक्की काय झालंय? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? तर रुक्मिणी काकू त्यांना सांगते आज रत्नाकरचा फोन आला होता. त्यांचं देवदर्शन झालंय आणि आज रात्री तो राजश्रीला घेऊन घरी परत येतोय. तर ऋतुजा लगेच म्हणते आता राजश्री वहिनी घरी आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्या सिंधूला शोधणार आणि इथे सिंधू असलेली कृष्णाच गायब आहे. त्यावेळी रेश्मा काकूंना विचारते काकूंनी आल्यानंतर जर सगळ्यात पहिल्यांदा सिंधूबद्दल विचारलं तर आपण काय उत्तर देणार आहोत? तर रुक्मिणी काकू म्हणते ती कृष्णा जर सापडली ना तर ती पिंकीची पिढा घरातून कायमची जाईल. तर ऋतुजा म्हणते वहिनीसाहेब खरं सांगू का, तिचं नाव जरी घेतलं तरी माझ्या छातीत धडधड 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 होतं. मधू त्यांना म्हणते तुम्ही इतक्या का घाबरता तिला? ती राक्षस आहे की भूत आहे? तर रुक्मिणी काकू म्हणते दोन्ही आहे. ती राक्षसही आहे आणि भूतही आहे. तेवढ्यातच तेथे पिंकी येते आणि ती काकूंना म्हणते ओ आमदारीनबाई, माय सेल्फ पिंकी, आय एम युअर फ्युचर डॉटर इन लॉ. अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. तर काकू लगेच तिला सांगते अच्छा मग आज राघवची आई येणार आहे. तिला तुझी काय ओळख करून द्यायची ग? युअर फ्युचर डॉटर इन लॉ. तर पिंकी लगेच म्हणते परफेक्ट, उसमें क्या है? भावी सुनेला असंच तर म्हणतात ना, इंग्लिशमध्ये असंच तर म्हणतात. तर लगेच रुक्मिणी काकू तिला म्हणते म्हणजे आता तू मला इंग्लिश शिकवणार आहेस का? तर पिंकी लगेच म्हणते हो शिकवेन की, म्हणजे इतके दिवस तुम्हाला येत नव्हतं का? अशिक्षित आमदार. नाही पण हल्ली चालतं, जिथे कमी तिथे पिंकी, गरज पडल्यास हे पण करेल. एकेकाची मनं अशी जिंकलीत या पिंकीनं. तर मधू लगेच तिला म्हणते म्हणून तुझा नवरा तुला सोडून तुझ्या मैत्रिणीसोबत पळून गेलाय का? तर पिंकी लगेच म्हणते ते लवकरच कळेल कोण कुठे कशासाठी गेलं ते. आणि तुम्ही म्हणताय तसं जर त्यांचा सर्चिंगमध्ये शोध लागला नाही तर माझ्याकडे ठाणेदारांचा ऑप्शन आहे की, आणि ठाणेदारांचा ऑप्शन काही वाईट नाहीये. तर रुक्मिणी काकू लगेच त्यांना म्हणते गप्प बसा ग, उगाच विषयांतर करू नका. ऋतुजा म्हणत असते नाहीतर काय, आपण इथे कशासाठी बसलोय आणि तुमचं काहीतरी वेगळंच. विषयाचं गांभीर्यच नाही कोणाला इथे. रुक्मिणी काकू म्हणते राजश्री परत येण्याच्या आत आपल्याला इथे काय करायचंय हे ठरवायला हवं. कृष्णा म्हणजेच तिची सिंधू इथे नाहीये हे कळलं तर तिची तब्येत आणखी बिघडेल. मधू म्हणते मला काय वाटतं राघव खुश असेल तर आईसुद्धा खुश असतील. तर रेश्मा लगेच म्हणते म्हणजे राघव भाऊजी ज्या मुलीसोबत खुश असतील त्या मुलीला काकू सून म्हणून ॲक्सेप्ट करतील असं म्हणायचंय का तुम्हाला? तर मधू म्हणते हो, आपण सगळे आहोत ना राघवच्या मदतीला. आपण सगळे मिळून आईंची काळजी घेऊ आणि आपण सगळे मिळून त्यांना सत्य काय आहे ते सांगू. आपण असताना आई पुन्हा डिप्रेशनमध्ये नाही जाणार. तर राघव लगेच म्हणतो त्याची गरज पडणार नाही. आई बाबा घरी परत येण्याच्या आधीच मी कृष्णाला शोधून घरी घेऊन येणार आहे. असं म्हणून राघव तेथून जातो. तर त्याच्या मागोमाग पिंकीसुद्धा जाते. तर ऋतुजा मधुराणीला म्हणते मी मगाशी राघव पुढे जास्त काही बोलले नाही, परंतु तू जे काही बोललीस त्याचे काय उलट परिणाम होतील याचा थोडा तरी विचार केलास का ग? तर मधू म्हणत असते हो मी विचार केलाय आणि तुम्ही सुद्धा उगाच या गोष्टीचा अतिविचार करता. असं काहीही होणार नाही. आई आता बऱ्या होत आहेत आणि आपण सगळे आहोत ना, आपण शांतपणे बसून त्यांना खरं काय ते सांगू. तर रेश्मा म्हणते हो पण त्या पिंकीचं काय करायचं? तर मधू म्हणते तेच कळत नाहीये, तीच तर सगळ्यात मोठी कल्प्रिट आहे.
ती एकदा का या घरातून गेली की 99% प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील, पण ती जातच नाहीये. त्यानंतर मधू दरवाजाला चिकट टेप लावते आणि पिंकी तेथून जात असताना ती पिंकीला आवाज देऊन म्हणते की इकडे येतेस का, थोडंसं काम आहे. तर पिंकी तिला म्हणते तुझं काम आहे ना, मग तू बाहेर ये. तर मधू तिला म्हणत असते ये ना, गप्पा मारू आपण. पिंकी रूमच्या बाहेरूनच तिला म्हणते अगं बाई इतना प्यार. मधू तिला म्हणत असते ये ना आतमध्ये, आपण गप्पा मारू. आतमध्ये मी कॉफी सांगते. आणि तेवढ्यातच पिंकी मधूला बाहेर ओढते आणि त्या चिकट टेपमुळे ती खाली पडते. आणि पिंकी मधूला हसत असते. ती मधूला म्हणते ज्याचं पिंकीशी वाकडं त्याची मसनात लाकडं. तुला काय वाटलं तू मला अशी प्रेमाने हाक मारशील पिंकी पिंकी, आणि मी म्हणेल काय झालं मधुराणी, आणि अशी गडबडीने तुझ्याकडे पळत येईल आणि अशी चिटकेल आणि तडफडून पडेल असं वाटलं होय तुला? इतक्या वेळा तू तोंडावर पडलीस तरीही पिंकीसोबत वाकडं घेण्याची खुमखुमी जात नाही तुझी. तुझ्यापेक्षा आमच्या गावाकडती लहान मुलं आहेत ना, ती चांगल्या खोड्या काढतात. बुद्ध्यांक बेकार आहे तुझा. तर मधू तिला म्हणते तू गप्प बस ग, एकतर तुझ्यामुळे कालपासून राघव माझ्याशी बोलत नाहीये, त्यामुळे तू तोंड सांभाळून बोल. पिंकी म्हणते ठीक आहे मी तोंड सांभाळून बोलते, पण तू माझ्यासोबत शहाण्यासारखं वागायचं. न झालेले भाऊजी तुझ्यावर चिडलेत, खरं कारण सांगू? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मधू तिला म्हणते तू आमदार असशील तुझ्या आडगावला, माझ्या घरात येऊन माझ्यावर दादागिरी करायची नाही. तू पाहुणी आहेस ना, मग पाहुण्यासारखीच राहा. हे घर माझं आहे, त्यामुळे इथे मी म्हणेल तसंच होईल. तर पिंकी तिला म्हणते आयत्या बिळावर मधोबा, तू या घरची मालकीण नाही आहेस. मुळात तू रत्नपारखीच नाही आहेस. कोण आहेस तू? तुझं या घरच्यांशी काय नातं आहे सांग बरं मला. मी जशी पाहुणी आहे ना, तशीच तू सुद्धा इथे पाहुणीच आहेस. मधू तिला म्हणते उगाच शहाणपणा करू नकोस, तू इथून निघून का जात नाहीस? पिंकी तिला म्हणते एका पाहुण्याने जा म्हणून सांग न, इतने भी बुरे दिन नाही आहे पिंकीचे. मधू तिला म्हणते या घरावर कोणाचाही हक्क नाहीये. तर पिंकी लगेच म्हणते या घरावर माझ्या बेस्टीचा कृष्णाचा हक्क आहे. फक्त घरावरच नाही, न झालेल्या भाऊजींवर सुद्धा तिचा हक्क आहे, आणि हा हक्क खुद्द भाऊजींनी तिला दिलाय. त्यामुळे तू मधुराणी सारखं अशी मध्ये मध्ये लुडबुड करणं बंद कर, कळलं का? असं म्हणून पिंकी तेथून जाते. मधू मनात विचार करते राघव फक्त माझा आहे, कृष्णाचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. मी त्याला माझा बनवणारच. इकडे राघव फोनवर विचारत असतो कृष्णाचा शोध लागला की नाही, आणि तुम्ही आणखी काय करताय जर तिचा शोध लागला नाहीये तर. लवकरात लवकर तिला शोधून काढा. फोन ठेवल्यानंतर राघव स्वतःशीच म्हणतो सिंधू मला माहितीये तूच कृष्ण आहेस, पण तू असं का करतेस ते मला कळत नाही. आणि तू माझ्यापासून काय लपवण्याचा प्रयत्न करतेस आणि का? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? तुझ्या त्या मैत्रिणीने DNA रिपोर्ट्स फाडून टाकला तरीही काही उपयोग होणार नाहीये, कारण त्याची दुसरी कॉपी मी मिळवू शकतो. राघव तात्काळ त्या DNA रिपोर्ट्सची दुसरी कॉपी मागवून घेतो. त्यानंतर संध्याकाळी राघव पिंकीला म्हणतो कृष्णा तुझी मैत्रीण आहे राईट? तर पिंकी त्याला म्हणते कोई शक? राघव तिला म्हणतो कृष्णाचं सत्य मला कळू नये म्हणून मुद्दाम तू ते रिपोर्ट्स मधूकडून घेऊन डिस्ट्रॉय केलेस राईट? पिंकी त्याला म्हणते पुन्हा त्या मधुराणीनं तुमचं माइंड असं काबीज केलं की काय? राघव तिला म्हणतो वाटेल ते बोलू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव पिंकी, सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरीही ते एक ना एक दिवस बाहेर येणारच आहे. आणि राहिला प्रश्न DNA रिपोर्ट्सचा, तर तू जे केलंस त्याने काहीही उपयोग झालेला नाही, कारण मी त्याची ऑलरेडी दुसरी कॉपी मागवली आहे आणि ती दुसरी कॉपी राघवच्या हातात असते. तेवढ्यातच कृष्णा तेथे येऊन त्याच्या हातातून ती कॉपी घेते. कृष्णाला तिथे पाहून तर राघवला आश्चर्यच वाटतं. कृष्णा राघवला म्हणते काय लंबू, लागला का 440 वोल्टचा झटका? तुला वाटलं नव्हतं का लंबू आपण कधी परत रिटर्न येऊ? आणि ती ते रिपोर्ट्स बघून त्याला म्हणते हे काय आपले DNA रिपोर्ट्स? हे कोणाच्या परमिशनने केलं तू? कोणाच्या परमिशनने केले सांग ना? तू अजूनही भैसाकलेलाच आहे का? तुला कळत नाही का आपण तुझी सिंधुबिंदू नाही, बघ वाच याच्यात. लंबू तू आपल्याला काय बोललेला? तू त्या सिंधुबिंदूला विसरून आपल्या प्रेमात पडला ना, म्हणूनच तू आपल्याशी लग्न करणार होता ना. तुला जर ट्रस्टच नाही तर तू आपल्याशी लग्न का करतोय लंबू? तर राघव लगेच मनात विचार करतो कारण मला पूर्ण विश्वास आहे तूच माझी सिंधू आहेस. मला अजूनही कळत नाहीये तू हे नाटक का करतीयेस? कृष्णा राघवला म्हणते बोल ना काहीतरी लंबू, असं व्हिडिओ कॅसेट अडकल्यासारखं तेच रिॲक्शन का देतोय? राघव तिला विचारतो तू इतके दिवस कुठे होतीस?
कृष्णा त्याला म्हणते नाही सांगणार. आपला मूड नाही आहे आत्ता सांगायचा, कारण आपल्याला आधी आपल्या बेस्टीला भेटायचं आहे. आणि कृष्णा पिंकीसोबत धिंगाणा करत असते त्यावेळी राघव स्टॉप इट म्हणून त्यांच्यावर ओरडतो आणि त्यांना म्हणतो मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. इतके दिवस तू कुठे होतीस आणि या पिंकीच्या नवऱ्याबरोबर पळून का गेली होतीस? तर कृष्णा त्याला म्हणते आपण कधीच कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत नाही आणि आपल्या बेस्टीच्या पाठीत तर कधीच नाही. राघव म्हणतो तुझ्या बेस्टीनेच तू असं केलंय म्हणून सांगितलं. तर पिंकी लगेच म्हणते ये सब झूठ था जज साहब. तर राघव त्या दोघींना म्हणतो तुम्ही दोघी खोटं का बोलताय? तर त्या दोघी म्हणतात आम्ही नाही सांगणार जा. राघव त्यांना म्हणतो माझे पेशन्स टेस्ट करू नका. पिंकी त्याला म्हणते मीच कृष्णाला हे सगळं नाटक करायला सांगितलं. राघव म्हणतो खोटं बोलतीयस तू. पिंकी त्याला म्हणते खरं सांगितलं मी तुम्हाला. माझ्या बेस्टीचा मला फोन आला की मी लग्न करणार आहे म्हणून. आता माझी बेस्टी कोणाशी लग्न करतीये? मुलगा काय करतो, कुठे राहतो हे पिंकीने पाहायला नको का? वरमाई कशी वराची परीक्षा घेते, म्हणून मी ठरवलं तुमच्या घरात येऊन बस्तान मांडायचं आणि तुमच्या घरच्यांची परीक्षा घ्यायची. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे रत्नाकर आणि राजश्री घरी आलेले असतात तर राजश्री डायरेक्ट सिंधूकडेच तिला आवाज देत जात असते. रत्नाकर राजश्रीला म्हणतो सिंधू झोपली असेल आता, नंतर भेट तिला. तर राजश्री रत्नाकरला म्हणते मी फक्त तिला उठवते, देवीचं कुंकू देते, प्रसाद देते आणि परत आराम करायला सांगते. त्यावेळी रुक्मिणी काकू तेथे येऊन तिला म्हणते ती राघवच्या खोलीत गप्पा मारत बसली असेल. तर राजश्री लगेच सिंधूला भेटण्यासाठी जाते. त्यावेळी पिंकीसुद्धा तिला कृष्णाशी हाक मारत असते आणि त्यावेळी राजश्री दरवाजामध्ये आलेली असते. तर ती विचारते कोण कृष्णा? तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.